नमस्कार मित्रांनो, आज आपण नववा पाठ बघूया चाकाचा शोध. वेगवेगळी वाहने आपण पाहतो. चाकांमुळे वाहने जोरात धावू शकतात. फक्त वाहनांना चाक असते असे नाही. चरखा पहा, रहाट पहा, जत्रेतील फिरत्या पाडण्याचा खेळ पहा, या सर्वांमध्ये आपल्याला चाकाचा उपयोग केलेला दिसतो. वेगवेगळ्या यंत्रामध्ये चाके असतात. चाकाचा शोध अश्मयुगाच्या शेवटी लागला. अतिशय महत्त्वाचा आहे, हे लक्षातच राहू द्या. चाकाचा शोध कधी लागला? अश्मयुगाच्या शेवटी लागला. कुंभारकाम करणाऱ्या माणसाने प्रथम चाकाचा वापर केला असावा, हे सुद्धा लक्षात राहू द्या. कुंभारकाम करणाऱ्या माणसाने प्रथम चाकाचा वापर केला असावा. भांडी तयार करणे शक्य झाले. तो भराभर भांडी बनवू लागला. माणूस उंचावरून घरंगडत जाणारे लाकडी ओंडके पाहायचा. या निरीक्षणावरून गाडीला चाक जोडण्याची कल्पना माणसाला सुचली असावी. त्यातूनच गाड्यांना लाकडाची चाके जोडण्यास सुरुवात झाली. सुरुवातीची चाके भरीव होती. काही वेळा लाकडी फळ्या एकमेकांना जोडून चाके तयार केली जात असत. भरीव चाके फार जड होती. अशा चाकांची गाडी ओढणे त्रासाचे होते. म्हणून कमी वजनाची चाके तयार करणे आवश्यक झाले. त्यामुळे माणसाने आत्या असलेले चाक तयार केले. भरीव चाकाऐवजी माणूस आत्यांची चाके वापरू लागली. बघा, या ठिकाणी काय म्हणत आहे? भरीव चाके फार जड होती. अशा चाकांची गाडी ओढणे त्रासाचे होते. म्हणून कमी वजनाची चाके तयार करणे आवश्यक होते. बघा, याच प्रकारे आपण कोणतंही पुस्तक वाचायला घेतलं त्यावेळेस आपल्याला ते जड जाते, त्रास होते ते वाचताना. पण तेच आपण अनुभवाने वाचत गेलो तर तेच सोपी होते आपल्याला. या पुस्तकांमधून हेच गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे की सुरुवातीला कोणतीही नवीन गोष्ट केली तर आपल्याला त्रास होते, जड जाते. पण तेच नेहमी करत असलं तर ती अगदी सोपी होते. समोर बघूया लाकडी चाक. लाकडी चाक झिजू नये म्हणून त्यावर चामड्याचा पट्टा बसवण्याची पद्धत सुरू झाली. पुढे लोखंडाचा शोध लागल्यानंतर लोखंडी धाव बसवण्यात येऊ लागली. बघा, या ठिकाणी चित्र दिलं आहे. आपल्याला चाकाचं चित्र दाखवलं आहे. आधी या प्रकारे भरीव चाक होते. आत्यांच्या चाकामुळे गाडी जास्त वेगाने चालवता येऊ लागली. तसेच दूरवर प्रवास करणे आणि सामान वाहून नेणे सोपे झाले. माणसाने लहान मुलासाठी चाकाची खेळणी तयार केली. या ठिकाणी बघा, चाकाची खेळणी दाखवली आहे. माणूस धान्य दळण्यासाठी जे दगडी जाते वापरू लागला तेही एक प्रकारचे चाकच होते. कापूस पिकवू लागल्यानंतर माणसाने सुतकताईसाठी चाक वापरायला सुरुवात केली. चाक माणसाला वेगवेगळ्या कामामध्ये उपयोगी पडले. पुढे हे उपयोग आणखी वाढत गेले. या ठिकाणी बघा, आत्याचे चाक दाखवले आहे आणि या ठिकाणी काही लाकडी खेळणी दाखवली आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघूया. पुढील रिकाम्या चौकटीमध्ये अक्षर लिहून योग्य शब्द भरायचा आहे. बघा, च र खा, या ठिकाणी काय येणार? खा. त्यानंतर हाट, रहाट, र येणार. सुतक, ई, इथे ता येणार. सुतकताई हा एक शब्द आहे. पहिली रिकामी जागा बघूया. चाकाचा वापर प्रथम रिकामी जागा काम करणाऱ्या माणसाने केला असावा. काय असेल उत्तर आपलं? सुतार, लोहार की कुंभार? कुंभार असेल. चाकाचा वापर प्रथम कुंभार काम करणाऱ्या माणसाने केला असावा. दुसरी रिकामी जागा. मातीची भांडी तयार करण्यासाठी माणसाने रिकामी जागा फिरणाऱ्या चाकाचा वापर केला असा. कोणत्या चाकाचा? आडव्या चाकाचा. मातीची भांडी तयार करण्यासाठी माणसाने आडव्या फिरणाऱ्या चाकाचा वापर सुरू केला. तिसरी रिकामी जागा बघूया. गाडी रिकामी जागा चाकामुळे जास्त वेगाने चालवता येऊ लागली. कोणत्या चाकामुळे? आत्यांच्या चाकामुळे. गाडी आत्यांच्या चाकामुळे जास्त वेगाने चालवता येऊ लागली. समोरचा प्रश्न बघूया. पहिला प्रश्न, माणूस भरीव चाकाऐवजी कोणती चाके वापरू लागला? माणूस भरीव चाकाऐवजी आत्याची चाके वापरू लागला. आणि का? कारण आत्याच्या चाकामुळे गाडी जास्त वेगाने चालवता येते. आपण आत्याची चाके बघूया. या चाकाला आत्याची चाके म्हणतात बघा, आणि हे भरीव चाक आहे. दुसरा प्रश्न आपला, लाकडी चाक झिजू नये म्हणून माणसाने कोणती पद्धत सुरू केली? या ठिकाणी बघा, आपलं उत्तर दिलं आहे. लाकडी चाक झिजू नये म्हणून त्यावर चामड्याचा पट्टा बसवण्याची पद्धत सुरू केली. हे लक्षात राहू द्या. लाकडी चाक झिजू नये म्हणून त्यावर चामड्याचा पट्टा बसवण्याची पद्धत सुरू केली. तिसरा प्रश्न बघूया. माणूस दगडी जाते कोणत्या कामासाठी वापरू लागला? धान्य दळण्यासाठी. माणूस दगडी जाते धान्य दळण्यासाठी वापरू लागला. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.